राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क कार्यालयाच्या वतीनं ऑनलाईन अभिजात मराठी भाषेचा दर्जा या संदर्भात एक चांगला उपक्रम राबवला गेलेला आहे। येत्या 21, 22 आणि 23 फेब्रुवारीला दिल्ली इथं 98वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे। त्या संमेलनाला मी निमंत्रित आहेच आहे, परंतु मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सोलापुरातल्या जेवढ्या साहित्य परिषदांच्या शाखा आहेत त्यातल्या त्यात महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेच्या वतीने आम्ही अभिजात भाषेला मराठीचा दर्जा मिळावा यासाठी 150च्या वर पंतप्रधानांना पत्र पाठवले आणि मला असं वाटतं की आमचा सुद्धा कुठेतरी खालीचा वाटा आहे आणि त्या खालीच्या वाट्यातून आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा आम्हाला खूप अत्यानंद झालेला आहे। 21 तारखेला ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे त्या दिवशी आम्ही तिथे जल्लोष करणार आहोत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार त्या ठिकाणी आहेत, भाषा मंत्री आहेत। या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आमचा हा जल्लोष साजरा होईल आणि हा जल्लोष साजरा करताना आपलं सोलापूरचं नाव कुठेतरी उज्ज्वल त्या ठिकाणी होईल आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे याबद्दल आम्हाला कुठेतरी एक सार्थक झाल्याचं वाटेल। म्हणून मला एक असं वाटतं की त्याच्यावरती मी एक छोटीशी कविता केलेली आहे मराठी। मला एकदा इंग्रजाळलेल्या माणसाने हिणवण्याच्या स्वरात म्हटलं, मला एकदा एका इंग्रजाळलेल्या माणसाने हिणवण्याच्या स्वरात म्हटलं, अरे काय त्या मराठीत टाईप करता रे तुम्ही, किती वेळ लागतो, बोरिंग काम, इंग्रजीत कसं पटापट टाईप होतं, तुमचं मराठी म्हणजे। मी त्याला सांगितलं, अरे बाबा श्रीमंत आणि गरिबामध्ये तेवढा फरक असणारच। तो खुश होऊन म्हणाला, चला म्हणजे मराठी गरीब हे तू मान्य केलंस तर। मी म्हटलं, मित्रा चुकतोयस तू, इंग्रजी भाषेत वर्णाक्षरे किती, तो म्हणाला 26। मी म्हटलं मराठी त्याच्या दुप्पट 52 आहेत, इंग्रजीच्या दुप्पट मालमत्ता आहे आमची। आता सांग कोण गरीब आणि कोण श्रीमंत। केवळ जीन्स घालून बाहेर पडणारी स्त्री पटकन तयार होऊ शकते, पण भरजरी कपडे घालून सर्व दागदागिने घालून बाहेर पडणारी स्त्री जास्त वेळ घेणारच। आमची मराठी भाषा काना, मात्रा, वेलांट्या, उकार याचे दागदागिने लिहून समोर येतात, म्हणूनच ती समोर आल्यावर तिला यायला लागणारा वेळ कोणी बघत नाही। तिचं सौंदर्य बघून ती सर्व धन्य होतात। मला वाटतं या मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या निमित्ताने मी सर्व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने सोलापूर जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून शुभेच्छा देतो आणि मला बोलवल्याबद्दल धन्यवाद।